बुलेटिनमध्ये सुरुवातीलाच अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येतेय। वर्ध्यात क्रूरपणाचा कहर पाहायला मिळालाय। पत्नीची हत्या करून मृतदेहाला पोत्यामध्ये भरून अंगणात खड्डा खोदून त्यात मृतदेह पुरून ठेवलेला होता। वर्ध्यातल्या हिंगणघाटच्या घटनेनं जिल्हाभरात चांगलीच खळबळ माजली आहे। जेसीबीनं खड्डा खोदून त्यात मृतदेह टाकून पती फरार झाला होता। वर्ध्यातनं अतिशय धक्कादायक अशा स्वरूपाची ही माहिती समोर येते। अधिक माहिती घेऊयात निलेश बंगाले यांच्याकडनं। निलेश, कशा पद्धतीने हा सगळा गुन्हा उघडकीस आला, काय अधिक माहिती? नक्कीच प्रज्ञा, अतिशय धक्कादायक घटना म्हणावी लागेल या बाबीला। अख्खा जिल्हा पोळ्याचा सण उत्सव जो आहे आनंदात साजरा करत असताना हिंगणघाटमध्ये मात्र या घटनेने मोठी खळबळ उडालेली आहे। वर्ध्याच्या हिंगणघाट येथील इंदिरा गांधी वार्डातील एनोरा रोड आहे आणि त्याजवळच ही घटना घडलेली आहे। पतीनेच आपल्या पत्नीला मारून तिचा मृतदेह पोत्यात भरून आणि तोही घराशेजारी म्हणजे अगदी घराशेजारीच अंगण ज्याला म्हणतो आपण तिथे खड्डा तयार करून त्यात पुरल्याची धक्कादायक बाब उघडकीस आलेली आहे। यातील मृतक जे आहे हे आणि महिलेचे 5 वर्षापूर्वी दुसरे लग्न झाल्याची माहिती आहे। यांच्यामध्ये सतत वाद होते असं सुद्धा तिच्या परिवाराने म्हटलेलं आहे। सर्वात महत्वाचा विषय म्हणजे असा आहे की तिचे कुटुंबीय जे आहे या महिलेशी सातत्याने संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते, परंतु तिच्याशी संपर्क होत नव्हता आणि त्या पतीला विचारले असता तो पती तिच्या उडवडीचे उत्तर देत होता। अखेर शेवटी कुटुंबाचा फोर्स वाढल्याने त्याने 21 ऑगस्टला म्हणजे अगदी परवालाच पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे पत्नी बेपत्ता असल्याची मिसिंग दाखल करण्यात केली होती आणि त्या मृतक महिलेचे जे कुटुंबीय आहे ते तिचा शोध घेण्यासाठी तिच्या घरापाशी आले असता अगदी नवाच एक खड्डा तयार करून त्यांना मोठा दिसला आणि त्या ठिकाणी थोडासा वासही येत होता। त्या ठिकाणी जरा कुत्रेही फिरत होते, त्यामुळे त्यांचा संशय जरा बळावला, कारण त्यांच्यामध्ये अगोदरच खटके उडत होते आणि तो जो मृतक महिलेचा पती आहे तो तिला जास्त मारत होता। हे पण त्याच्या कानावर तिच्या मृतकाने बहिणीच्या कानावर टाकले होते, त्यामुळे त्यांनी तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली। ठाणेदार देवेंद्र ठाकूर जे आहेत हिंगणघाट पोलीस स्टेशनचे ठाणेदार आहेत, त्यांनी या सर्व घटनेत तपास करण्यासाठी त्याला पण फोन लावले, पण त्याचा फोनही स्विच ऑफ येत होता आणि तात्काळ घटनास्थळ गाठले। घटनास्थळ गाठल्यानंतर त्यांनी घराचे पूर्ण अवलोकन केलं तर त्या ठिकाणी नवीनच खड्डा तयार करण्यात आलेला त्यांना दिसला आणि त्या खड्ड्यापासून जरासा वास येत असल्यामुळे त्यांचा संशय बळावला। त्यांनी तात्काळ तहसीलदार व इतर वरिष्ठांना तात्काळ सूचना देऊन घटनास्थळी बोलून घेतले आणि त्या खोदाला जशी जशी सुरुवात केली तशी प्रत्येकाच्या पायाखालची वाढू जी आहे सरकारला सुरुवात झाली, कारण त्या खड्ड्यामध्ये तब्बल 6 फूट खोल तो खड्डा खोदून जेसीबीनं खड्डा खोदून त्यामध्ये पोत्यामध्ये भरून त्या महिलेचा मृतदेह त्या ठिकाणी त्यांनी पुरून ठेवला होता। आता यानंतर तो मृतदेह पोलिसांनी बाहेर काढलेला आहे आणि तो उत्तरी तपासासाठी पाठवला पण आहे। त्यानंतर हिंगणघाट पोलीस स्टेशनमध्ये तिचा पती आणि त्याच्या मामा विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मात्र या घटनेने संपूर्ण जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे, हे मात्र नक्कीच प्रज्ञा। नक्कीच अतिशय खळबळजनक घटना म्हणावी लागेल। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।